मित्रांनो नमस्कार। आज रविवार आणि त्यात IPLचा सीझन सुरू आहे। आज नेमकी मुंबई इंडियन्सची मॅच देखील आहे। त्यामुळे अशा परिस्थितीत आमच्या चॅनल्सवरचे रटाळ राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओ पाहण्यात आमच्या प्रेक्षकांना तसा रस नसणारच आहे। पण कसं आहे ना, काही रंजक घटना आणि त्या घटनांचा आजच्या राजकीय परिस्थितीशी असलेला संबंध या पार्श्वभूमीवर काही संदर्भ तुमच्यासमोर वेळीच मांडले गेले तर सध्या राज्याचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेने चाललंय हे तुमच्या लक्षात येऊ शकतं। त्यामुळे मी आज फार काही डोक्याला ताण देणारा विषय मांडणार नसलो तरी तुमच्या डोक्याला खाद्य पुरवणारा जरूर असणार आहे। तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकारDG9। मित्रो, विषयाला हात घालण्याआधी मी दोन घटना तुमच्या समोर मांडणार आहे। पहिली घटना 1999 साल दुपारचे 2:30 वाजले होते। शिवसेना भवनमध्ये दुसऱ्या मजल्यावर बसलेल्या एका तरुण शिवसैनिकाला मातोश्री बंगल्यावरून फोन येतो आणि तातडीने त्याला बोलावून घेतलं जातं। खुद्द माननीय बाळासाहेब ठाकरे त्या तरुणाच्या हातात 1-2 ओळींची चिठ्ठी देतात आणि ती चिठ्ठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना द्यायला सांगितली जाते। हा तरुण तेवढ्याच तातडीनं मातोश्रीवरून निघण्यापूर्वी त्यानं मनोहर जोशी आता कुठे असतील याची खातरजमा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे PA साप्ते गुरुजी यांना फोन लावला। त्यानंतर जिथं सर होते म्हणजे मनोहर जोशी तिथं हा पठ्ठ्या पोहोचला आणि त्यानं ही महत्त्वाची चिठ्ठी सरांच्या हातात दिली आणि बाळासाहेबांचा निरोपही दिला। पुढच्या अर्ध्या तासात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली। मुख्यमंत्री मनोहरपंत जोशी सरांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। दुसऱ्या दिवशी नारायण राणेंना नवा मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं गेलं। आता दुसरी घटना सांगतो। 2022 सालची महाराष्ट्रात होणारी राज्यसभेची निवडणूक। भारतीय जनता पक्षाचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय योजनाबद्धपूर्वक ही निवडणूक लढवली आणि आपल्या 105 आमदारांसह 10, 12, 15 अपक्षांच्या संख्याबळावर 171 प्लसची स्ट्रेंथ असणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला हरवून आपला तिसरा आणि एकूणातला 6वा उमेदवार निवडून आणला। 5 उमेदवार सहज निवडून येणार होते। 6व्या उमेदवारासाठी खरी चुरस सुरू होती, कारण 42 पहिल्या पसंतीची मतं एका उमेदवाराला जिंकण्यासाठी आवश्यक होती। त्यानुसार भाजपचे 2 उमेदवार सहज जिंकणार होते आणि महाविकास आघाडीच्या संख्याबळानुसार त्यांचे 4 उमेदवार म्हणजे 3 तर सहज जिंकले असते, 4था उमेदवार जिंकून येण्याच्या काठावर उभा होता। पण देवेंद्रजींनी अश्विनी वैष्णव, आशिष शेलार, प्रसाद लाड यांच्यासह एक आणखी चाणक्य आपल्या सोबत ठेवला होता, ज्यानं या मतदानातला पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांचा क्रम ठरवला आणि महाविकास आघाडीच्या फुटणाऱ्या मतांवर आणि बाद होणाऱ्या मतांवर भिस्त ठेवत चमत्कार घडवला। सेनेचा उमेदवार पराभूत झाला। भाजपचे धनंजय महाडिक जिंकले। खरं तर या निवडणुकीतल्या निकालांनंतरच महाराष्ट्रात सत्ता बदल होणार याची कुणकुण लागली होती। मित्रो, या दोन्ही घटनांमधलं ते पात्र ज्याचा उल्लेख मी पहिल्या घटनेत एक तरुण शिवसैनिक असा केलाय आणि दुसऱ्या घटनेत देवेंद्रजींच्या विश्वासातला आकडे तज्ज्ञ चाणक्य असा केलाय, ते पात्र, ती व्यक्ती म्हणजे आशिष कुलकर्णी। शिवसेनेच्या लोकाधिकार समिती महासंघाच्या ज्या अध्वर्यू जे होते त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला, त्या मुशीत तयार झालेला तरुण शिवसेनेचा सचिव होता। नंतर नारायण राणेंसह त्यांनी शिवसेना सोडली, काँग्रेसमध्ये प्रवेश केला। राणेंचा भ्रमनिरास झाला आणि त्यांनी काँग्रेस सोडली कालांतराने। पण आशिष कुलकर्णी हे काँग्रेसमध्येच राहिले। का राहिले तर त्यांच्याकडच्या विशेष गुणवत्तेमुळे ते काँग्रेस नेतृत्वाच्या विश्वासातले बनले होते। पृथ्वीराज चव्हाण ते राहुल गांधी अशा नेत्यांचे ते सल्लागार म्हणून काही काळ कार्यरतही होते। पुढे काही काळ राजकारण सोडून त्यांनी व्यवसायी करून पाहिला। पण 2019 नंतर ते देवेंद्रजींच्या संपर्कात आले आणि त्यांच्याही मर्जीतले बनले। याच आशिष कुलकर्णींनी महाराष्ट्रातल्या महासत्तांतराच्या नाटकातही मोठी जबाबदारीची एक भूमिका पार पाडली होती। सुरत, गुवाहाटी, गोवा सहलीनंतर महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युतीचं सरकार अस्तित्वात आलं। या सरकारला एका सूत्रात बांधून ठेवण्यासाठी शिवसेनेच्या नाराज आमदारांना व्यवस्थित हाताळणं गरजेचं होतं। आधीच्या मावा आघाडीच्या काळात सेना आमदारांना निधी वाटप किंवा त्यांची कामं होत नाहीत अशा तक्रारींचा खच वाढला होता आणि त्याच ढिगाऱ्याखाली हे सरकार गाडलं गेलं होतं। म्हणून या खेपेला सावधगिरीचा उपाय म्हणून आशिष कुलकर्णींना सेना भाजपमध्ये समन्वयक बनवून देवेंद्रजींनी मुख्यमंत्री कार्यालयात बसवलं होतं। त्यांना रीतसर ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी
म्हणजे OSD बनवून मानाची खुर्चीही दिली होती. मागच्या सरकारच्या काळात हे आशिष कुलकर्णी बऱ्याचदा वर्षा बंगल्यावर बसलेले दिसायचे, पण आता ते फारसे दिसत नाहीयेत. आशिष कुलकर्णी यांचं हे समन्वयक पद काढून टाकलंय का? ते आता सेना भाजपमध्ये सुसंवाद राखण्यासाठी कार्यरत नाहीयेत का? हा प्रश्न आत्ताच सगळ्यांना पडू शकतो, कारण मागच्या 100 दिवसांच्या कालावधीत या सरकारच्या हे महायुती नावाचं सरकार ट्रिपल इंजिनमुळे 3 वेगवेगळ्या दिशेला धावताना दिसतंय आपल्याला. या सरकारमध्ये एकसंगता नाही, यांच्यात समन्वय नाही, हे वारंवार उघडं पडतंय. मागच्याच आठवड्यात जे काही पहलगामला घडलं, पहलगाम हल्ला झाला दहशतवाद्यांचा, आणि त्यानंतर महायुती सरकारकडून एक टीम काश्मीरला मदत कार्य करण्यासाठी आपल्या अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी धाडली जाणं अपेक्षित होतं. आता ही वेळ, हा प्रसंग म्हणजे आणीबाणीचा, आपत्तीचा होता. आणि या आपत्तीच्या प्रसंगात हिरिरीनं धावून जाणारा एक स्पेशालिस्ट नेता या ट्रिपल पॉवर सरकारमध्ये सहभागी आहे, एकनाथ संभाजी शिंदे. शिंदेंचं आपत्ती व्यवस्थापन कौशल्य तर वादातीतच आहे, पण ते या घटनांकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहणारे, मनानं हळवे असे नेते आहेत. तसा त्यांचा लौकिक आणि असा लोकांच्या मनाचा ठाव घेणारा नेताच या प्रसंगांमध्ये भरवशानं लोकांशी कनेक्ट होऊ शकतो. शिंदेंसोबत सरकारी ताकद तर असणारच होती, पण ते स्वतः एक पॉवर हाऊस नेते आहेत, पॉवरफुल नेते आहेत. त्यांच्याकडे 3M आहे, म्हणजे मॅन पॉवर, मसल पॉवर आणि मनी पॉवरची कमतरता नाहीये. आणि ही ट्रिपल M वाली पॉवर ते दिलखुलासपणे, दिलदारपणे खर्च करायला मागे पुढे न पाहणारे नेते आहेत. आणि हे माहीत असूनही त्यांच्यावर काश्मीरमधल्या मदत कार्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी का सोपवली नाही, याचं अनेकांना आश्चर्य वाटत असेल. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना या मदत कार्याचा, या टीमचा नेता बनून, कॅप्टन बनून पाठवायचं होतं की. त्यामुळे सरकारकडून हे सगळं झालं असं वाटलं असतं. महाराष्ट्राचं असं स्वतःचं मदत पथक काश्मीरमध्ये गेलेलं असताना शिंदेंनी त्या पथकातल्या लोकांना हवी असलेली मदत आपल्या ताकदीचा वापर करून पुरवणं काही लोकांना अपेक्षित होतं. म्हणजे ते तिकडे करतायत, शिंदे आपले सोर्स लावून त्यांना मदत करतायत. पण तसं असताना ते स्वतःच काश्मीरला गेले. तर गेले, सोबत चाटुकारांची फौजही घेऊन गेले, ज्यांनी फुकटातली काश्मीर सहल करून घेतली, महागड्या ललित ग्रँड हॉटेलात राहण्याची हौस भागवून घेतली, चार्टर प्लेनमधून फिरून मजा मारली. आज शिंदेंच्या मदत कार्यांचं जसं समाजातल्या सगळ्याच स्तरातून कौतुक होत आहे, आणि ते कौतुक होत असताना, आणि जे लोक शिंदेंनी व्यवस्था केलेल्या विमानातून मुंबईला परतलेत, त्यांच्यासाठी एकनाथ शिंदे देवासमोर वाटत असताना, सोबतच्या भुरट्या पत्रकारांमुळे ही स्टंटबाजी होती की काय, हे सगळं पब्लिसिटीसाठी चालवलं होतं काय, सेना भाजपमध्ये श्रेयवादाचा संघर्ष सुरू झालाय की काय, अशा नव्या वादांना आणि चर्चांना तोंड फुटलेलं आहे. त्यात मस्केंनी केलेलं ते विधान हा नाहक सोसावा लागणारा बेदिलीचा आरोप आहे. आणि हा आरोप युतीतल्या 2 महत्त्वाच्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांना सहन करावा लागतोय. आणि विरोधक या प्रसंगाचं भांडवल करून फडणवीस आणि शिंदे यांच्यात काहीतरी बिनसलंय किंवा युतीत सारं काही आलबेल नाहीये, अशा बावड्या उठवताना दिसत आहेत. ही परिस्थिती युती धर्मासाठी घातक आहे. सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रभाव टाकणारी तर आहेच आहे, तेव्हाही असले गोंधळ किंवा गैरसमज टाळण्यासाठी एक समन्वयक आवश्यक असतो, जो मागच्या 2.5 वर्षात आशिष कुलकर्णी नावाचा माणूस होता यांच्या दोन्ही पक्षांच्या मध्ये. पण याच आशिष कुलकर्णींचा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या गोटात असणारा मुक्त वावर कदाचित कुणाला तरी खटकत असावा, ज्यामुळे मूळचा हा फडणवीसांचा विश्वासू माणूस समन्वयक म्हणून नकोसा झाला असावा बहुतेक. आणि तशी शंका येणं रास्त आहे. पण काही म्हणा, आशिष कुलकर्णी यांनी मागच्या 2.5 वर्षात नाराज आमदार, मंत्री, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांशी यांचं चांगलं जमायचं, कारण हे मूळचे शिवसैनिक काँग्रेसनंतर भाजपमध्ये आलेले असले तरी मूळचा पिंड शिवसैनिकाचा. त्यामुळे ते या सगळ्यांना सांभाळून घेत समन्वयाचं काम चोख बजावत होते. पण आता ते समन्वयक नावाचं पद गाजराच्या पुंगीसारखं मोडून खाल्लं गेलंय की काय, अशी चर्चा सुरू झाली. सरकारची नाचक्की होण्यापेक्षा समन्वय असणं हे केव्हाही चांगलंच की. तो समन्वयाचा अभाव काश्मीरच्या घटनेनं अधोरेखित झालेला आहे. तेव्हा याविषयी देवेंद्रजी आणि शिंदे साहेब यांनी एकत्रित बसून यावर तातडीनं योग्य तो निर्णय घ्यायला हवा. स्टिच इन टाइम सेव्ज 9 असं म्हणतात ते उगाच नाही. वेळेतच या बेदिलीचा सोक्षमोक्ष लावायला हवा, नाहीतर येत्या महानगरपालिका निवडणुकीत समन्वयाच्या अभावामुळे हातातोंडाशी आलेल्या पालिकेतल्या या
जो विजय दिसतोय तो विरोधक हिसकावून नेतील अशी शंका निर्माण होते. मित्रो, मी आपलं माझ्या अल्पमतीला जे उमजलंय ते मांडलंय. खरं तर शिंदे फडणवीस हे महाराष्ट्रातले फार मोठे आणि मुरब्बी नेते आहेत. त्यांना मी राजकारण शिकवणं किंवा सल्ले देणं हे काही वाजिब नाही आहे. तरी आपलं मनात आलेलं मांडलंय. हे योग्य वाटत असेल तर जरूर कमेंट्स करून कळवा की हे योग्य आहे. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.